काउंटर जे आहे ते या ठिकाणी फोडण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आपण पाहतोय की रोहित पवार हे सुद्धा या ठिकाणी ज्या दारू अड्डा जो आहे ज्या ठिकाणी चालवला जायचा त्या दारू अड्ड्यावरती आपण पाहतोय की या ठिकाणी कारवाई करताना पाहायला मिळतात। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी दारू अड्ड्यावरती काउंटरवरती तोडफोड जी आहे ती या ठिकाणी रोहित पवार जे आहेत ते या ठिकाणी काउंटर फोडताना आपल्याला पाहायला मिळतात। काउंटर तुम्ही काउंटर फोडलाय काय बघा, जेव्हा सिस्टम काम करत नाही, जेव्हा सिस्टम कमी पडते, जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडतं, आम्हाला एक संदेश लोकांना द्यायचा आहे की आपल्याला काही गोष्टी हातात घ्याव्याच लागतील। आता लहान मुलीवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, तरी सिस्टम मदत करत नाही। अजितदादांच्या बाबतीत सिस्टम मदत करत नाही। इथं खराब दारू पिऊन गरिबाची माणसं मरतात, तरी सिस्टम शहाण्यासारखी वागत नसेल, जर तिथं काही गोष्टी सिरियस घेत नसेल, तर मला असं वाटतं की लोकांनीच काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील। कार्यकर्त्यांनी इथलं जे दुकान आहे ते बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न तिथं केला, पण इथं जिथं दारू विकली जाते अजूनपर्यंत पोलीस आलेलं नाही। आणि याच्या आधी जेव्हा केव्हा पोलीस आलेले, लोकांचं मत आहे की इथं येऊन फक्त पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत, कारवाई केलेली नाही। त्यामुळे अशा ठिकाणी जर दारू उघड उघड विकली जात असेल, पोलीस येऊन पैसे घेत असतील, तर पोलीस प्रशासन सुद्धा या दारू विक्रीमध्ये सहभाग आहे, त्यांचा हफ्ते वसुली घेतात, म्हणून मोठ्या प्रमाणात अशी दारू विकली जाते आणि त्यात गरिबाची माणसं आतापर्यंत 18 पेक्षा जास्त मेले। कारवाई करू आम्ही, नाही त्या ठिकाणी जेसीबी लावली जाते, बुलडोझर कारवाई केली जाते। बघा, गरिबांच्या झोपड्यावरती बुलडोझर चालला मुंबईच्या गरीब नगरमध्ये, पण इथं मात्र दिसत नाही ती कारवाई। काय झालंय, आता मोठे मोठे नेते की जे म्हणणारे हिंदूवर अन्याय होतो, एकतर हे भाजपच्या काळामध्येच मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्याला म्हणावं लागेल। आता इथं जे दारू पिऊन मेलेत त्यात हिंदू नाहीत का? दारू विकणारे जे कोण आहेत ते कोण आहेत हे तुम्ही शोधा। बुलडोझर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता, मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात, ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरूचुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं का इथं काय सामान्य व्यक्ती मेले नाहीत का, हिंदू मेले नाहीत का? त्यामुळे राजकारण केलं जातं, बुलडोझर फक्त धर्म बघून तिथं चालवला जातो। पण अशा पद्धतीने जिथं सामान्य लोक सर्व समाजाची दगावतात, मरतात, त्या मात्र बाबतीत तिथं चुपचाप बिळात जाऊन सगळे हे सत्ताधारी बसतात। पुण्यामध्ये येऊन दापोडी पोलिसांनी कारवाई केली, मात्र पुण्यातल्या स्थानिक म्हणजे हडपसर असेल, काळेपडव पोलिसांना याची कल्पना नव्हती। पोलीस माहिती देत होती की फक्त उलट्या झाल्या। पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का? अहो, पोलिसांनी सांगत असताना कुठेतरी हे सांगितलं की हृदयविकाराने हे मेलेले, म्हणजे चेष्टा बघा। आता एका म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती मरण पावला, त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी सरळ सरळ सांगितलं दारू पिल्यामुळे पोटात दुखत होतं, खूप मोठ्या प्रमाणात उलट्या झाल्या, त्रास झाला आणि त्यात ते मेले। आणि पोलिसांना विचारल्यानंतर म्हणतात अजूनपर्यंत आम्हाला कारण कळलेलं नाही। अरे पण ससूनमध्ये गेल्यानंतर, तिथं भांडल्यानंतर आणि काही प्रमाणात आम्ही लोक पाठवल्यानंतर आम्हाला कळलं ना दारू पिऊनच मेलेत। आता हे आम्हाला कळतं नॉर्मल नागरिकांना, पोलीस काय करतात इथं? पोलीस म्हणजे कुठं ना कुठेतरी पाठराखण करतात कोणाची तरी। आणि एक गोष्ट एक आहे की याच्यामध्ये एक गुन्हेगार स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात गेलाय। आता तुम्ही बघा, हिस्ट्री बघा, जेव्हा एखादा व्यक्ती मुद्दामून ताब्यात जातो त्यात असं ठरवलं जातं की पुढचं इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही। त्यामुळे पोलिसांकडनं मुद्दामून या माणसाला सांगण्यात आलं तू पुढे ये, म्हणजे पुढचं इन्व्हेस्टिगेशन झालं नाही पाहिजे। म्हणजे ह्याचा जो मेन शार्क मास आहे, मोठा मास आहे, ज्याने हे सगळं करामती केलेलं आहे, त्याला वाचवण्याचा पूर्णपणे पोलिसांकडनं, पिंपरी चिंचवड सुद्धा या पोलिसांकडनं सुद्धा ते केलं जातं। नाही, आता करावं लागेल ना। अशा पद्धतीने जर घाणेरडी दारू येऊन लोक मरत असतील आणि त्याच्यात सामान्य लोकांच्या, आता मी म्हणजे तिकडं पिंपरी चिंचवडला अमोल कोल्हे साहेब तिथं आहेत, आम्ही इथं आहोत, आमचे सगळे पदाधिकारी इथं आलेले आहेत, आम्ही कुठं ना कुठेतरी ही भूमिका घेत आहोत, कारण रस्त्यावर तर उतरावं लागेल। आता इथे असणारे सत्तेतले नेते नाही तर इथले आमदार काय करतात हे बघावं लागेल। आहेत ना तुम्ही सत्तेत, काय करताय? सत्तेत जाऊन विकास निधी पाहिजे, अरे गरीब मरतात त्याचं तुम्ही काय करणार का? मतदानाच्या पुरतं फक्त येणार आणि लोकांना वाऱ्यावर 5 वर्ष सोडणार। पूर्णपणे प्रशासन फेल गेलेलं आहे, पोलीस डिपार्टमेंट फेल गेलेलं आहे, पैसा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खाल्ला गेला आहे।